हर्षवर्धन सकपाळ यांनी सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल जे विधान केलेलं आहे त्याला अगदी 2 शब्दात उत्तर द्यायचं म्हटलं तर नसती उठाठेव असा मी शब्द त्याला वापरीन। याचं कारण असं की इंदिराजींबद्दल एकेकाळी त्यांचे विरोधक जे वापरत होते तर आपल्या स्वर्गीय नेत्याबद्दल झाणारी टीकाच आपण दुसऱ्याबद्दल करतोय, याच्यामधून काय साध्य केलं त्यांचं त्यांना माहिती। दुसरं, सुनेत्राताई पवार यांनी अत्यंत मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतलेली आहे आणि अनेक आमच्या DPCच्या बैठका असतील किंवा विधिमंडळातलं कामकाज असेल त्याच्यामध्ये शेतकरी महिलांचे प्रश्न असतील किंवा राज्याच्या बाकी बाबतीमधले प्रश्न असतील तर या सगळ्या प्रश्नांवरती त्यांनी वेळोवेळी योग्य ती उत्तरं दिलेली आहेत। पुण्याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने काम करत असतानाच त्यांनी बीडची जबाबदारी पण अजितदादा पवार यांच्यापणे स्वतः स्वीकारलेली आहे। अशा वेळेला मला असं वाटतं एक म्हण आहे की दुखतंय पोट आणि बडवतात डोकं, अशा पद्धतीची म्हण ते करत आहेत आणि त्यांनी सुनेत्राताईंनी काय करावं याच्याबद्दल सल्ला द्यायचा प्रयत्न केलेला आहे। मराठीत काही लोक सगळे मानतात की सल्ला विचारला तर द्यावा, नाही तर न विचारता सल्ला देणाऱ्याला मूर्ख म्हणतात। त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांनी स्वतःच्या मूर्खत्वाचीच प्रचिती दिलेली आहे।